नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत अनेक गोष्टी वापरत असतो आणि त्या प्रत्येक गोष्ट घेताना त्यावरील किंमत किंवा त्यावरील कर हा आपल्या सामान्य माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आणि याचमध्ये आता 22 सप्टेंबरपासून एक मोठा बदल होणार आहे. मग तो बदल नक्की काय आहे, तो आपल्या सगळ्यांच्या किती हिताचा आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वसामान्य जनतेला काय फायदा होणार आहे, या सगळ्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे वस्तू आणि सेवा करातील सुधारणा. वस्तू आणि सेवा करातील सुधारणा या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आपण अशाच तज्ञ व्यक्तींना आपल्या स्टुडिओमध्ये नेहमी आमंत्रित करत असतो. आज आपल्याबरोबर आहेत आपले पहिले गेस्ट श्री अमित निकाळजे सर, अपर आयुक्त केंद्रीय जीएसटी. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. तसंच आजचे आपले दुसरे गेस्ट आहेत डॉक्टर श्री संदीप भोसले, उपायुक्त केंद्रीय जीएसटी. नमस्कार सर. नमस्ते. कार्यक्रमात तुमचंही मनापासून स्वागत. आजच्या आपल्या दोन्ही तज्ञांकडून आपण वस्तू आणि सेवा कर सुधारणा याविषयी नक्की आपल्याला फायदा काय होणार आहे किंवा कुठल्या गोष्टी आपल्यालाही माहिती असणं गरजेचं आहे, या सगळ्यांविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. वस्तू आणि सेवा कर सुधारणा हा आजचा आपला महत्त्वाचा विषय आहे आणि आपल्याबरोबर आहेत श्री अमित निकाळजे आणि डॉक्टर संदीप भोसले. दोघांचेही कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. सर, खरं तर खूप महत्त्वाचा असा विषय आहे असं आपण म्हणू शकतो, कारण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक गोष्टींचा वापर आपण करत असतो आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये. आणि प्रत्येक गोष्ट घेताना त्यावरील किंमत किंवा कुठली सेवा घेताना त्यावरील जीएसटी हा एक सामान्य माणूस जेव्हा भरत असतो तेव्हा हे नक्की काय आहे, किती वाढलेत, किती कमी झालेत आणि त्यांच्या खिशाला किती परवडणार आहे, ही गोष्ट जाणून नक्कीच घ्यावी लागेल आणि याची माहिती असणं सर्वसामान्य जनतेला खूप गरजेचं आहे. निकाळजे सर, मला तुम्हाला विचारायचे की आपण जेव्हा जीएसटी म्हणतो तेव्हा ते नक्की काय आहे? जीएसटी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स म्हणजेच वस्तू व सेवा कर हा वस्तू व सेवा यांच्या उपभोगावर गंतव्य आधारित अप्रत्यक्ष कर आहे. सोप्या भाषेत सांगायचं म्हटल्यास, जेव्हा एखादा विक्रेता किंवा उत्पादक त्याच्या वस्तू किंवा सेवा एखाद्या ग्राहकास विकतो तेव्हा त्यासोबत तो जीएसटी हा कर त्या ग्राहकाकडून घेतो. हा जीएसटी किंवा टॅक्स तो सरकारच्या तिजोरीत भरतो. हेच म्हणजे जीएसटी अप्रत्यक्ष कर. जसं की आपल्या सगळ्यास माहीतच आहे की भारतामध्ये जीएसटी हा लागू झालेला आहे 1 जुलै 2017 पासून. स्वतंत्र भारताच्या इतिहासात अप्रत्यक्ष करामधला हा सगळ्यात मोठा बदल आणि सुधारणा होय. जीएसटी लागू करण्याच्या पूर्वी भारतामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार यांचे मिळून जवळपास 17 अप्रत्यक्ष कर व ते कर वसूल करण्यासाठी कर प्रणाली होत्या. यामुळे सध्या सगळ्या उद्योजकांना या 17 वेगवेगळ्या कर प्रणालीचं अनुपालन म्हणजेच कंप्लायन्स करणं हे फारच किचकटीचं आणि कठीण जॉब होतं. या व्यतिरिक्त या वेगवेगळ्या करावर कॅस्कॅडिंग इफेक्ट येत होता. कॅस्कॅडिंग इफेक्ट म्हणजे करावर कर. यामुळे वस्तूंच्या किमती वाढत होत्या आणि त्या वस्तू महाग होत होत्या. या व्यतिरिक्त प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे कर आणि वेगवेगळ्या करांची रचना असल्यामुळे भारताची जी बाजारपेठ आहे ही वेगवेगळ्या राज्यामध्ये खंडित झाली होती. पण जीएसटी लागू केल्यानंतर या सगळ्या समस्यांचं सुधारण झालेलं आहे. आता आपण या समस्या फेस करत नाही. जीएसटीमुळे भारत म्हणजेच आपल्या राष्ट्रामध्ये एक राष्ट्र, एक बाजार आणि एक कर ही संकल्पना आता अस्तित्वात आलेली आहे. नक्कीच नक्कीच. म्हणजे जसं आता तुम्ही सांगितलं की जीएसटी म्हणजे नक्की काय आहे, पण भोसले सर, मला तुम्हाला विचारायचं की आता जसं सरांनी सांगितलं की त्याच्यात वेळोवेळी बदल होत जातात, ते बदल का होत जातात आणि कसे केले जातात हे आम्हाला सांगा. नक्कीच. आता आपण जीएसटी बद्दल जर बोलायचं म्हटलं तर तसा जीएसटी हा फक्त 8 वर्षाचं बालक म्हणता येईल. तुलनेनं नवीनच आहे आणि त्यामुळं तसेच शासनाच्या वेगवेगळ्या धोरणांमुळे किंवा भारतीय अर्थव्यवस्थेत होणारे बदल या सर्वांचा सारंगीण विचार करून याच्यामध्ये काही बदल घडवावे लागतात आणि म्हणून हे असे बदल घडले जातात. आता हे बदल कसे घडतात किंवा हे कोण घडवतं याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर यासाठी राष्ट्रीय स्तरावरती एक शिखर संस्था आहे ज्याला आपण जीएसटी काउन्सिल किंवा जीएसटी परिषद असं म्हणतो. या परिषदेमध्ये पदसिद्ध अध्यक्ष असतात भारताचे केंद्रीय अर्थमंत्री आणि इतर सदस्यगण असतात वेगवेगळ्या राज्यांचे अर्थमंत्री किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेले इतर कोणी मंत्री. हे सर्व मिळून किंवा बहुमताने ह्या बदलांबद्दल वेगवेगळे निर्णय घेतात. आता हे निर्णय
जसे घेतले जातात तसंच आता अगदी रिसेंटली 56वी जी जीएसटीची परिषद झाली त्याच्यामध्ये हे जीएसटी मधील महत्त्वाच्या सुधारणा घडवल्यात. या जीएसटी ज्याला आपण जीएसटी 2.0 म्हणतो, हे म्हणजे नक्की काय आहे तर भारतीय अप्रत्यक्ष कर प्रणालीमधील एक अशी सुधारणा आहे ज्यामध्ये उपभोक्ता आणि व्यावसायिक या दोघांच्या दृष्टीने ही कर प्रणाली साधी, सरळ आणि सोपी केलेली आहे. ती कशी केली तर त्यामध्ये सर्वप्रथम करांचे जे दर आहेत त्याच्यामध्ये बदल घडवून आणला. त्यानंतर याची जी व्यावसायिक सुलभीकरण आहे ते घडवून आणलं. वेगवेगळ्या प्रक्रिया आपण त्यात समाविष्ट केलेल्या असतात त्याची जी आहे ती सुधारणा घडवून आणली. आणि या सगळ्यामुळं आता जे काही फरक होणार आहेत किंवा याच्यामुळे जे काही सामान्य जनाला फायदा होणार आहे हे सर्व पाहता हे आपण असं म्हणू शकतो की ही एक आतापर्यंतची जीएसटीची खूप मोठी आमूलाग्र सुधारणा असेल. नक्कीच नक्कीच. निकाळजी सर, मला तुम्हाला विचारायचं की जेव्हा आता आपण म्हणतो की जीएसटी हे सुधारित वेगवेगळे, जसं 8 वर्षाचं बालक सरांनी खूप छान सांगितलं की अजून ते मोठं होत आहे, पण त्याचे स्लॅब्स जे आहेत त्यांच्यामधील त्यांच्या माहितीबद्दल काय सांगाल? अजून काय स्लॅब्स असतात हे? तर जेव्हा आपण टॅक्स स्लॅब म्हणतो म्हणजे नेमकं काय असतं? मुळात वेगवेगळ्या वस्तू व सेवा यांचं वर्गीकरण केलं जातं आणि वर्गीकरण करून त्याच्यावर एक टॅक्स रेट ठरवला जातो. जसं की आता जी जीएसटी अस्तित्वात आहे त्यानुसार 4 टॅक्स स्लॅब्स आहेत. हे 4 टॅक्स स्लॅब्स म्हणजे 5%, 12%, 18% आणि 28%. तर आता 22 सप्टेंबर पासून हे जे जीएसटी 2.0 येणार आहे यामध्ये मुळात या सगळ्या वस्तू व सेवांचं वर्गीकरण 2 मुख्य विभागात केलं गेलेलं आहे व त्यानुसार यांच्यावर हे 2 मुख्य विभागात विभाजन करून त्यांच्यावर अनुक्रमे 5% व 18% असा टॅक्स लावलेला आहे. तर यामुळे जो पूर्वी 28% होता व 12% होता त्या सगळ्या वस्तू एक तर 5% टॅक्स स्लॅबमध्ये आल्या किंवा आता 18% स्लॅबमध्ये आल्या. या व्यतिरिक्त काही अपवादात्मक गोष्टी आहेत ज्यांना आपण लक्झरी गुड्स आणि सिन गुड्स म्हणतो, म्हणजे महागड्या वस्तू किंवा हानिकारक वस्तू, त्याच्यावर मात्र एक जास्तीचा टॅक्स लावला आहे, तो आहे 40%चा. ओके, नक्कीच. मग सर भोसले सर, मला तुम्हाला विचारायचं, जसं आता सरांनी सांगितलं की 12% किंवा 28% त्या गोष्टी 5 आणि 18% अशा काही स्लॅबमध्ये आलेल्या आहेत. मग अशाही काही वस्तू आहेत का की ज्यांच्यावर जीएसटीच नाहीये? हो, नक्की आहेत. ते ऐकायलाही आम्हाला खूप आवडेल. नक्कीच. आपण आता अगदी आजच्या घडीला जर बघितलं तर कृषी माल आहे, कृषी माल वाहतूक करणारी सेवा आहे, काही शैक्षणिक संस्थांकडून शैक्षणिक दृष्ट्या पुरवलेल्या काही सेवा असतील किंवा काही आरोग्यविषयक सेवा असतील, पशुधन विकास चिकित्साविषयक सेवा असतील, ह्या सर्व तर आजही 0 जीएसटी वरून आहेत, त्यांच्यावरती 0 जीएसटी आहे. परंतु या बदलानंतर अजूनही काही सेवा आणि वस्तू त्यामध्ये आपण ऍड केलेल्या आहेत. जसे की वैयक्तिक आयुर्विमा असेल, वैयक्तिक आरोग्य विमा असेल, अगदी शैक्षणिक साहित्याचा विचार केला तर खोड रबर, पेन्सिल, वह्या इत्यादीवरती देखील आता जीएसटी पूर्णपणे माफ केलेला आहे. तर हे असे सर्व बऱ्याच वस्तू आहेत ज्याच्यामध्ये जीएसटी आता पूर्णपणे माफ केलेला असेल. ओके, या गोष्टीमध्ये. आणि मला असं वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे की जेव्हा शैक्षणिक आपण जेव्हा बोलत असतो त्यावेळेला त्या महत्त्वाच्या गोष्टींवर जीएसटी माफ केलेला आहे. निकालचे सर, जेव्हा सरांनी सांगितलं की ह्याचा जो फायदा आहे हा फायदा लघु उद्योग किंवा व्यापारी वर्गाला कसा आपण म्हणू शकतो होणार आहे? नक्कीच. लघु उद्योग व वेगवेगळे व्यापारी यांना याचा भरपूर फायदा होणार आहे. हा फायदा प्रत्यक्षरित्या व अप्रत्यक्षरित्या अशा 2 स्वरूपात होणार आहे. तर पहिले आपण पाहू प्रत्यक्षरित्या. प्रत्यक्षरित्या म्हणजे आपण पाहू शकतो की वेगवेगळ्या उद्योगांना जीएसटी कर हा कमी केलेला आहे. उदाहरणार्थ चर्मोद्योग, दूध प्रक्रिया उद्योग, हस्तकला आणि बऱ्याच अंशी हे जे उद्योग आहेत हे लघु उद्योग असतात. तर यावर टॅक्स कमी केला गेलेला आहे. तसेच बऱ्याचशा उत्पादनावरही टॅक्स कमी केलेला आहे. यामुळे व्यापारी व हे लघु उद्योजक यांचा जे फायनल प्रोडक्ट आहे याची किंमत कमी होईल. याची किंमत कमी झाल्यामुळे त्यांची विक्री वाढेल आणि नक्कीच यांच्या उत्पादनाला चालना मिळेल. हा झाला प्रत्यक्ष फायदा. आता अप्रत्यक्ष फायदा कसा होईल याच्याकडे आपण येऊ. आता होतं काय, कोणताही उद्योजक किंवा व्यापारी जेव्हा एखाद्या गोष्टीचा सप्लाय करत असतो तर त्यासाठी त्याला बाकी पण वस्तू व सेवा इनपुट म्हणून वापराव्या लागतात. इनपुट म्हणजे कच्चा माल किंवा सेवा, जसं झालं वाहतूक, ट्रान्सपोर्टेशन, ह्या त्यांना वापराव्या लागतात. जीएसटी केलेले दर कमीमुळे त्यांचा खर्चही कमी होईल आणि खर्चात
कमी झाल्यामुळे त्यांच्या नफ्यामध्ये वाढ होईल. हे झालं. आता अप्रत्यक्ष परिणामामध्ये अजून एक परिणाम आहे. आपण पाहिलं की जसं थोड्या वेळापूर्वी सांगितलं की प्रोसेसमध्ये म्हणजे प्रक्रियामध्ये पण सुलभीकरण केले गेलेलं आहे. प्रक्रियामधल्या सुलभीकरणामुळे सरकारच्या टॅक्स बेसिकली GST अनुपालन करण्यावर जो या उद्योजकांचा किंवा व्यापाऱ्यांचा खर्च होतो हा खर्च कमी होईल. त्यांना त्याचा वेळ वाचेल आणि याचाच अर्थ त्यांचं प्रॉफिटेबिलिटी वाढेल. नक्कीच. सर मला तुम्हाला विचारायचं आहे महत्त्वाची गोष्ट भोसले सर, की जसं मगाशी आपण सांगितलं की विविध क्षेत्रांना याचा विविध पद्धतीने फायदा होणार आहे, पण जे आपले आरोग्य आहे, कृषी आहे किंवा शैक्षणिक खातं आहे किंवा जीवनावश्यक वस्तू ज्या आपल्याला लागतात त्याच्यामध्ये या GSTचा फायदा कसा होणार आहे वेगवेगळ्या क्षेत्रासाठी? हो, सर्वप्रथम आपण अगदी आपल्या जिव्हाळ्याचा विषय म्हणून कृषी क्षेत्राकडे वळूया. तर कृषी क्षेत्राचा विचार केला तर काही ज्या गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या स्लॅबमधून म्हणजे जसं की 18 किंवा 12% स्लॅबमधून 5%वर आणलेल्या आहेत. अगदी आपण कृषी संयंत्र म्हणू, उपकरणे म्हणू, ट्रॅक्टर म्हणू, खते म्हणू, कीटकनाशके, औषधं यावरती फक्त आता 5% जो की न्यूनतम एक स्लॅब आहे तो केलेला आहे. आणि काही याचा फायदा असा होईल की समजा यांचा उत्पन्न खर्च जर कमी झाला तर त्यांचा नफा वाढेल. त्याशिवाय अगदी असंही म्हणू शकतो आपण की काही उपकरणावरचा, ट्रॅक्टर किंवा अशा वस्तूवरचा, संयंत्रावरचा त्यांनी GST कमी केल्यामुळे त्याचं जे औद्योगिकरण आहे किंवा यांत्रिकीकरण आहे शेतीचं, शेतीच्या वापरल्या जाणाऱ्या अवजारांचं, याला पण नक्कीच चालना मिळेल. नक्कीच. आणि याच्यामध्ये जसं इतर क्षेत्र जे असतात, आता आपला जिव्हाळ्याचा कृषी हा आपण बघितलं, पण त्याचबरोबरीने शैक्षणिक क्षेत्र आहे, आरोग्य क्षेत्र आहे, त्यावरही कसा म्हणजे परिणाम होईल? हो, शैक्षणिक क्षेत्राचं बघायला गेलं तर मगाशी आपण बोलताना म्हटलं की काही वस्तूवरती GST पूर्णपणे माफ केलेला आहे, जसे खोड रबर, पेन्सिल, वह्या. याशिवाय काही वस्तूवरील GST करांचा दर कमी करून तो 5% आणलेला आहे. यामध्ये काय असेल, भौमितीय पेटी असेल, रंगपेटी असेल, नकाशे पूर्णपणे शून्य दरात आणलेले आहेत. ह्या गोष्टीमुळे पण शैक्षणिक, विशेषतः विद्यार्थ्यांचा जो शैक्षणिक खर्च आहे त्याच्यामध्ये थोडासा दिलासा मिळेल. अगदी आपण आरोग्याविषयी बोलाल तर आयुर्विमा विमा असेल, वैयक्तिक आरोग्य विमा असेल. याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही गंभीर आजार असतात, कॅन्सर सारखे, याच्या उपचारासाठी लागणारे जे काही औषधे आहेत, अशा 30 ते 33 औषधांवरती GST पूर्णपणे माफ केलेला आहे. शिवाय अगदी जे रेग्युलर उपचाराकरता लागणारी सगळीच औषधं किंवा जे मेडिकल डिव्हाइसेस असतात सर्जरीसाठी लागणारे, याच्यावरती फक्त न्यूनतम म्हणजे 5% GST लावलेला आहे. याचा दिलासा देखील जे रुग्ण आहेत त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबांना नक्कीच मिळेल. नक्कीच. आणि त्याचबरोबरीने अजून एक मुद्दा मला मांडायचा आहे की म्हणजे विचारायचं आहे की जे जीवनावश्यक वस्तू असतात म्हणजे रोजच्या जीवनामध्ये जे आपल्याला लागतात त्याविषयी पण थोडं सांगा ना. दैनंदिन जीवनात आपल्याला ज्या जीवनावश्यक वस्तू लागतात त्याच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर अगोदर जसे स्लॅब होते त्यानुसार बरेच बदल झालेले आहेत. अगदी आपण बघूयात 28% 18% आलेला. तर यामध्ये आपण वातानुकूलित संयंत्र असेल, आपले दूरदर्शन संच असतील, पंखे असतील, याच्यावरती 28% 18% GST आणला गेला आहे. काही वस्तू आहेत आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत, जसं की दंतमंजन, शॅम्पू, साबून, याच्यावरती 18% 5% आणलेला आहे. काही वस्तू आहेत ज्याच्यावरती 12% 5% आणलेला आहे, जसं की तूप असेल, लोणी असेल, टोमॅटो सॉस असेल, हे सगळं 12% 5% आणलेलं आहे. आणि अगदी आपण पाश्चराइज्ड दूध रोज घेतो, पनीर घेतो, काही इंडियन ब्रेड्स म्हणतो आपण ज्याला, म्हणजे रोटी, पराठा, याच्यावरती पूर्वी GST होता, तो आता पूर्णपणे सरकारनं माफ केलेला आहे. तर यामुळं आपण अगदी असं म्हणू शकतो की गृहिणीचं जे दैनंदिन जीवनातला ताळेबंद आहे जमा खर्चाचा, त्याच्यात त्यांना नक्कीच दिलासा मिळेल आणि या वर्षीची येणारी दिवाळी नक्कीच नक्कीच सर. आता जसं तुम्ही सांगितलं की खरंच आपल्या गृहिणींना आणि प्रत्येक जे सर्वसामान्य माणूस आहे त्याच्या खिशाला परवडणारं थोडंसं कुठेतरी हा बदल झालेला आहे. कारण आता येणारी नवरात्र असेल, दिवाळी असेल, जे सण येतात ते आपण आनंदाने साजरे करू शकतो. त्याचबरोबरीने कृषी क्षेत्रासाठी हा कर कमी झालेला आहे, पण त्यात अजून काय बदल झालेला आहे सगळ्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत. आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री.
विश्रांतीनंतर सगळ्यांचं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. वस्तू आणि सेवा कर सुधारणा या अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण इथे चर्चा करत आहोत, मार्गदर्शन करून घेत आहोत. आणि आपल्याबरोबर आजचे आपले तज्ज्ञ आहेत श्री अमित निकाळजे आणि डॉक्टर संदीप भोसले. त्यांच्याकडून आपण नक्की कुठल्या कुठल्या गोष्टींवरील कर कमी झालेत, काय झालेत आणि आपल्या सर्वसामान्य माणसाला त्याचा कसा फायदा झाला या सगळ्यांविषयी आपण माहिती करून घेत आहोत. खरं तर मला निकाळजे सर तुम्हाला विचारायचे, जसं आत्ता सरांनी सांगितलं की कृषी असेल, आरोग्य असेल, जीवनावश्यक वस्तू असतील, यांच्यामध्ये कुठेतरी कर कमी झालेत, सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळालेला आहे. पण कृषी क्षेत्र, ज्याला आपण आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणाच म्हणू शकतो, तो करही 5% आलेला आहे. पण मग तो 5% तरी का, तो पूर्ण माफ का नाहीये, काय सांगाल सर? हा प्रश्न पडणं अगदी साहजिक आहे. म्हणजे जेव्हा आपलं उद्दिष्ट आहे की किमती कमी करणं, तर हा 5% कर सुद्धा का, 5% कर आपण जर काढला तर किमती कमी होतील, हा एक आपला समज आहेच. पण असं करणं बऱ्याच अंशी काउंटर प्रोडक्टिव्ह, म्हणजेच आपल्या उद्दिष्टाच्या उलटे परिणाम देणारं घडेल. आता हे कसं, हे समजून घेऊ. उदाहरणार्थ घ्या ट्रॅक्टर. ट्रॅक्टरवर सध्या टॅक्स आहे. आता काय होतं, जेव्हा ट्रॅक्टर निर्माण करण्यासाठी एखादा उद्योजक वेगवेगळे वस्तू व सेवा वापरतो. ह्या वस्तू व सेवा वापरताना, ह्या खरेदी करताना त्याला त्यावर टॅक्स भरावा लागतो. आता काय होतं की त्यांना हा भरलेला टॅक्स त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणून भेटतो. मग जेव्हा याचं उत्पादन, जसं की ट्रॅक्टर, हा शेवटी त्यांच्या ग्राहकांना विकतो, तेव्हा ग्राहकाकडूनही टॅक्स घेतात, जीएसटी घेणार. पण जेव्हा त्यांना कर जमा करायचा असतो सरकारच्या तिजोरीमध्ये, तेव्हा त्यांनी ज्या वस्तू आणि सेवा इनपुट म्हणून वापरलेल्या असतात, त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट त्यांना भेटतो आणि ते वापरू शकतात. जर आपण या वस्तूवरील कर 0 केला, म्हणजे कर काढून टाकला, तर काय होईल? जर आपण कर काढून टाकला तर वस्तू व सेवा ज्या इनपुट म्हणून वापरलेल्या आहेत उत्पादकांनी, त्याच्यावर त्यांनी टॅक्स भरलेला आहे. पण त्या भरलेल्या टॅक्सचं ते इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकणार नाही. मग त्यांना हा जो भरलेला टॅक्स आहे तो त्यांच्या उत्पादनांच्या किमतीमध्ये ॲड करावा लागेल. आणि त्यामुळे काय होईल, उत्पादनांच्या किमती, म्हणजे जसं ट्रॅक्टरची किंमत कमी होण्याच्या ऐवजी वाढेल. मग याचा परिणाम असा होईल, उत्पादक आणि सोबत ग्राहक या दोघांचाही फायदा होणार नाही. आणि याच्यापेक्षाही मोठा प्रश्न म्हणजे, आपल्याला एखाद्या जीएसटी वस्तूवरील जीएसटी दर निर्धारित करताना उत्पादक, ग्राहक व आपलं एक मोठं उद्दिष्ट, आपल्या देशाचं इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे औद्योगिकरण, या तिन्हींचा जो समतोल साधता आला पाहिजे. आणि हे लक्ष विचारात ठेवूनच जीएसटी दर निर्धारित होतात. नक्कीच. म्हणजे मला असं वाटतं की कधी कधी पटकन आपण बोलून जातो सर्वसामान्य माणूस की सरकार आपल्यासाठी काय करतं. तर मला असं वाटतं की या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार सरकार करत असतं, आपल्या सर्वसामान्य माणसांचा विचार करत असतं. आणि जसं आता सरांनी सांगितलं की आपल्या मनात प्रश्न येतो की 5% तरी का, पण त्याच्या मागचं कारण आणि तुम्ही छान सांगितलं. एक फोन घेऊया आणि आपली चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया. विजय पाटील आपल्याशी बोलतात वाड्यावरून. नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम. बोला सर, प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की वस्तू आणि सेवा करामध्ये मागणी आणि पुरवठा याचा काय संबंध येतो का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की लघु उद्योग, कुटीर उद्योग आणि सूक्ष्म उद्योग याचा प्रभाव या वस्तू आणि सेवा करामध्ये काय पडतो का? नक्कीच, धन्यवाद. भोसले सर, काय सांगाल की मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये याचा काही संबंध येतो का किंवा काय परिणाम होतो का? हो, नक्कीच होतो. अगदी आपण म्हटलं की आता जीएसटी मधील दर कमी झालेले आहेत. ह्या दर कमी झाल्यामुळे लोकांना त्याची जास्त खरेदी केली जाईल, लोकांकडून त्याची जास्त खरेदी केली जाईल. खरेदी म्हणजे खप वाढला जाईल. आता खप वाढला म्हणजेच काय झालं की त्यांना तसा तेवढा पुरवठा करावा लागेल. पुरवठा कोण करणार? उत्पादक करणार, निर्माते करणार. मग हा पुरवठा जसा वाढेल तसा पुढे खप वाढेल, म्हणून पुरवठा वाढणार आणि यामुळे उत्पादन क्षेत्रालाही त्याचा चालना मिळेल आणि पुरवठा आणि मागणी क्षेत्रात पण त्याचे व्यावसायिकांना नक्कीच फायदा होईल. नक्कीच. निकाळजे सर, तुम्ही काय सांगाल याच्यावर? तसेच जसं आता प्रश्न विचारला गेलेला आहे की लघु, सूक्ष्म व मध्यम स्वरूपाच्या उद्योगावर याचा काय परिणाम होईल, तसं थोड्या पूर्वी सांगितलं. काय होईल की जेव्हा जीएसटीचे दर कमी केल्यामुळं किमती कमी झाल्यामुळं आपोआप त्याची मागणी वाढेल आणि मागणी वाढल्यामुळे उद्योजक त्याचा पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न करतील. त्याचा सगळ्यांचा सकारात्मक परिणाम
एकंदरीत या उद्योगावर होणार आहे. ओके, नक्कीच. भोसले सर, मला तुम्हाला विचारायचं की जसं आपण म्हणतो की वाहन क्षेत्रातील GST मध्ये कपात झाली आहे, ओके, पण काही ठिकाणी तोच कर 40% झाला आहे. मग हा फायदा नक्की कोणाला होणार आहे? नक्कीच. आता आपण जीएसटी मधले जे बदल झाले ते चर्चा करत असताना कारण सणासुदीला आता गाड्यांची खरेदी होत असते, लोकांना दसरा आणि दिवाळीला गाड्या खरेदी करायच्याच असतात, त्यानिमित्तानं हा महत्वाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. तर यामध्ये कसं आहे की ज्या महागड्या वस्तू, महागडे कार्स आहेत किंवा गाड्या आहेत, त्यांना एक वेगळी ट्रीटमेंट दिलेली आहे, आणि ज्या स्वस्त किंवा आपण छोट्या किंवा मध्यम स्वरूपाच्या कार किंवा गाड्या म्हणून त्यांना एक वेगळी ट्रीटमेंट दिलेली आहे. ती कशी? तर ज्या छोट्या कार आणि गाड्या आहेत, कार बद्दल बोलायचं झालं तर डिझेलमध्ये 1500 cc एवढी इंजिन क्षमता असणारी किंवा त्याच्यापेक्षा कमी इंजिन क्षमता असणारी, आणि पेट्रोल, CNG, LPG याच्यामध्ये 1200 cc एवढी इंजिन क्षमता असणारी किंवा त्यापेक्षा कमी इंजिन क्षमता असणारे ज्या कार किंवा कार आहेत, यांच्यावरती 28% वरून GST 18% आणलेला आहे. परंतु काही ज्या कार्स आहेत, जसं की ज्या वाहनांची इंजिन क्षमता 1500, डिझेल वाहनांची इंजिन क्षमता 1500 पेक्षा जास्त, 1500 cc पेक्षा जास्त आहे, किंवा पेट्रोल ह्याच्यामध्ये 1200 cc पेक्षा जास्त आहे, मग अशा गाड्या कोणत्या, कार कोणत्या? तर ज्यांना आपण म्हणू शकतो की स्पोर्ट्स युटिलिटी व्हेकल, मल्टी युटिलिटी व्हेकल, जे आपण त्यांना हाय एंड व्हेकल्स म्हणतो. तर याच्यावरती जीएसटीचा रेट जो आहे तो 28% वरून 40% नक्कीच केला आहे. पण त्यात ती देखील ग्राहकांचा फायदा आहे. तो कसा? तो कसा आहे की अगोदर किंवा आजच्या जे जीएसटीच्या रेटचा विचार केला तर 28% GST आणि 22% अधिभार म्हणजे सेस असा त्याच्यावरती लावला जातो. म्हणजे एकंदरीत कर किती झाला तर 50%. 28 अधिक 22 म्हणजे 50% झाला. आता नवीन धोरणानुसार त्याच्यावर फक्त 40% GST असणार आहे, अधिभार कोणताही नसणार आहे. म्हणजे एकंदरीत काय, 50% वरून जो एकूण कर आहे तो 40% वर येणार आहे. म्हणजे अगदी हाय एंड व्हेकल किंवा लक्झरी व्हेकल्स आपण ज्याला म्हणतो त्याच्यात देखील ग्राहकांचा, सर्वसामान्य ग्राहकांना 10% दिलासा मिळणार आहे. नक्कीच. म्हणजे जरी आपण 40% जरी म्हटलो तरी जो पूर्वी 50 होता त्याच्यामध्ये अगदी 10% कमीच झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्याची किंमत काय असेल सर अंदाजे, म्हणजे किती लाखांच्या वरच्या गाड्यांसाठी हे असू शकतं? ह्याची किंमत जी आहे ती लाखांच्या गाड्यावरती डिसाईड नसती केली. त्याच्या मोजमाप असतात, एक इंजिन क्षमता आणि त्याची लांबी. आपण पेट्रोल व्हेकल, CNG व्हेकल आणि LPG व्हेकल जर बघितले तर ज्यांची लांबी 4 मीटरपेक्षा कमी आहे, जास्त आहे, आणि ज्याची इंजिन क्षमता 1200 cc पेक्षा जास्त आहे, अशा गाड्या, आणि डिझेलचा विचार केला तर 1500 cc पेक्षा जास्त इंजिन क्षमता असणाऱ्या गाड्या किंवा 4 मीटरपेक्षा लांब असणाऱ्या डिझेलच्या गाड्या, याच्यावरती हा 40%चा कर असेल. नक्कीच, नक्कीच. निकालजी सर, मला तुमच्याकडे यायचंय. मगाशी ना बोलता बोलता तुम्ही ITC बद्दल एक थोडासा मुद्दा काढला होता, तर ते नक्की काय आहे आणि त्याचा उपयोग काही होणार आहे का सर्वसामान्य जनतेला, किंवा काय आहे ते? नक्कीच. ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट. काय असतं, जेव्हा एखादा व्यापारी त्याचे उत्पादन बनवण्यासाठी वस्तू व सेवा तो स्वतःही खरेदी करतो, तर हे खरेदी करत असताना तो त्यावर टॅक्स पे करतो, म्हणजे GST कर भरतो. आता त्याने भरलेला हा GST कर, त्याला एक ई-वॉलेट नावाची संकल्पना आहे. म्हणजेच असं समजा की त्याचं ई खातं आहे, त्यामध्ये त्याला ती वापस दिल्या जाते. त्याने भरलेला टॅक्स त्याच्या ई-वॉलेटमध्ये वापस दिला जातो. मग त्यानंतर जेव्हा तो उत्पादन बनवेल आणि तो विक्री करेल, त्यावरचा टॅक्स भरण्यासाठी त्याच्या ई-वॉलेटमध्ये असलेलं क्रेडिट तो यूज करू शकतो. आता हे उदाहरणार्थ समजावून सांगणं योग्य राहील. आपण यासाठी एक उदाहरण घेऊ एखाद्या व्यापाऱ्याचं. त्या व्यापाऱ्याने 100 रुपयाची एखादी वस्तू विकत घेतली आणि त्यावर 18% टॅक्स आहे. तर मुळात त्याला 118 रुपये ती वस्तू विकत घेण्यासाठी द्यावं लागतील. त्या 118 पैकी 18 हे GST आहे. आता हे 18 जे GST त्याने पे केलेलं आहे, त्या GSTचं त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. त्याच्या ई वॅलेटमध्ये हे 18% ॲड होतील. मग आता समजा ही 100 रुपयाची वस्तू त्यांनी ठरवलं की 150 रुपयाला विकायची, आणि त्यावर 18% व्याज आहे, तर मुळात त्याला 27 रुपये हे GST भरायची आहे. आता यात काय होतं, तो त्याच्या विक्रीची किंमत म्हणजे त्या उत्पादनाची किंमत 150 प्लस 27 म्हणजे 177 ठेवील. मग त्याला यावर 27 रुपयांचा टॅक्स भरायचा आहे. आणि हा टॅक्स भरताना तो त्याच्या क्रेडिट लेजरमध्ये म्हणजे ई वॅलेटमध्ये जे क्रेडिट आहे त्याचा वापर करेल. म्हणजे
18 रुपये तिथून कटतील आणि त्याला फक्त भरावं लागतील 9 रुपये. तर हे म्हणजे ITC त्याने जे खर्च केलेला आहे त्याचं त्याला क्रेडिट भेटतं आणि या प्रकारे एखाद्या वस्तूवरचा टॅक्सचा भार कमी होतो. ओके, नक्कीच. पण भोसले सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, मला आत्ता जसं सरांनी सांगितलं की ITC, पण जर 22 पूर्वी एखाद्या विक्रेत्याने जर त्या वस्तू खरेदी केलेल्या असतील तर मग कसं करू शकतात ते आता? म्हणजे आता जर 22 नंतर हा बदल झाला तर सामान 22 आधी घेतलेलं असेल तर ते कसं काय कॅल्क्युलेट होणार मग? नक्कीच हा प्रश्न अगदी साहजिक आहे. याच्यामध्ये आपण वस्तुतः 2 वर्गीकरण ठरवू शकतो. एक आहे की अगोदरच्या म्हणजे 22 तारखेच्या अगोदर आणि 22 तारखेच्या नंतर जे जीएसटी कर मधले जे दरामधले जे बदल होणार आहेत त्यानंतर जर त्याच्यावरती जीएसटी असेल, म्हणजे कसं की अगोदर जर त्याच्यावरती 12% जीएसटी होता तो आता त्यांना 5% झाला असेल, किंवा 28 असेल त्याचा 18 झाला असेल, किंवा 18चा 5 झाला असेल, तर अशा ज्या वस्तू आहेत किंवा अशा ज्या सेवा आहेत, या सेवा जर त्यांनी 22 तारखेच्या नंतर देखील पुरवल्या तर त्याच्यावरती जे गव्हर्नमेंटला त्यांना म्हणजे सरकारच्या तिजोरीत जे जीएसटी कर जमा करायचा आहे त्याच्यामध्ये हे ITC क्रेडिट ते वापरू शकतात. पण जर काही वस्तू आपण मगाशी चर्चा करत असताना काही वस्तू अशाही सांगितल्यात ज्याच्यामध्ये पूर्णपणे कर माफ केलेला आहे, आणि जर अशा सेवा आणि अशा जर वस्तू 22 तारखेनंतर जर विक्रेता म्हणजे व्यावसायिक पुरवत असेल तर त्यांना याच्यावरती ITC वापरता येणार नाही. मग हे ITC काय करायचं, तर ते ITC परत सरकार जमा करायचं, म्हणजे त्याला आम्ही रिव्हर्सल ऑफ ITC असं म्हणतो. आणि जेणेकरून याच्यामुळे असं होईल की जो टॅक्स ज्याचा फायदा आहे तो सामान्य जनतेला नक्कीच होईल आणि विक्रेत्यालाही होईल. नक्कीच, नक्कीच. खरं तर आजचा जो विषय आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य जनता आणि विक्रेता या दोघांचाही फायदा बघितला गेलेला आहे आणि अशा पद्धतीने हे 22 तारखेपासून ही नवीन कर प्रणाली आपल्या इथे लागू होणार आहे. पण ती काय आहे, आजचा आपला कार्यक्रम बघा आणि नक्की समजून घ्या. तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की विचारा. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांती कार्यक्रमात सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वस्तू आणि सेवा कर सुधारणा या अतिशय महत्त्वाच्या विषयावर आज आपली चर्चा सुरू आहे आणि आपल्याबरोबर आहेत श्री अमित निकाळजे आणि डॉक्टर संदीप भोसले. सर, खूप छान पद्धतीने तुम्ही उदाहरणं देऊन की नक्की हा जो 22 तारखेपासून ही नवीन कर प्रणाली जी लागू होणार आहे तर त्याच्यामध्ये नुसतंच सर्वसामान्य जनता नाही तर व्यापारी सुद्धा आणि मुळात आपला शेतकरी वर्ग म्हणजे शेतकरी बांधव त्यांचाही फायदा होणार आहे या सगळ्या कर प्रणालीवर. निकाळजे सर, मला आता विचारायचं आहे की मगापासून सरांनी एक 40% GST वगैरे सांगितलं, पण मग अशा कुठल्या वस्तू आहेत की त्याच्यावर हा 40% GST आणि त्याच्या मागे सरकारचा हेतू नक्की काय आहे? बिलकुल. जेव्हा आपण म्हणतो की 40% GST लावला तर साहजिकच असं वाटतं की एवढा जास्त कर का लावला, तर त्यामागे आपण काय भूमिका आहे ती थोडी समजून घेऊया. तर मुळात हा 40% जो कर लावला आहे तो कोणत्या वस्तूवर लावलेला आहे? ज्या वस्तूवर हा कर लावलेला आहे त्यांना लक्झरी व सीन गुड्स म्हणतात. लक्झरी म्हणजे चैनीच्या किंवा विलासिताच्या वस्तू, सीन गुड्स म्हणजे ज्या हानिकारक वस्तू आहेत. तर आपण पहिले येऊयात लक्झरी गुड्स. तर जसं आताच आपलं डिस्कशन झालेलं आहे कारच्या विषयी, ज्या छोट्या कार आहेत त्याच्यावर 18% GST आहे, पण ज्या मोठ्या कार आहेत ज्यांची इंजिन कॅपॅसिटी जास्त आहे त्या लक्झरी गुड्समध्ये कॅटेगराईज होतात. तर त्यामुळे त्यांच्यावर लावलेला GST हा 40% आहे. मग आता प्रश्न पडतो की हा 40% GST का लावला? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा मोठ्या किंवा महागड्या वस्तू यांच्या विक्रीचं आपल्याला प्रमोट नसतात करायच्या, आणि दुसरी गोष्ट यांच्या विक्रीवर आपण जास्त कर यासाठी लावतो की यातून जो कर संकलन होईल त्यामुळे ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्याच्यामध्ये आपण कर कमी करू शकू. तर हे एक महत्त्वाचा फॅक्टर यामध्ये रोल प्ले करतं. आता दुसरं येऊ सीन गुड्स. सीन गुड्स म्हणजे काय की जे अशा वस्तू ज्या आरोग्यास हानिकारक आहेत व्यक्तीच्या आणि समाजाच्या सुद्धा. तर यात काय येतं, जसं तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ म्हणजे सिगरेट, पान मसाला व बाकी जेही तंबाखूजन्य पदार्थ आहेत ते येतं. तर सगळेच यात मान्य करतील की सरकारचा पण हेतू हाच असला पाहिजे की याचं कन्झम्पशन हे डिस्करेज केलं पाहिजे. तर त्याच्यामुळे याच्यावर जास्त टॅक्स लावण्यात येतो की याचा वापर कमी लोकांनी केला पाहिजे. या व्यतिरिक्त अजून एक महत्त्वाची वस्तू म्हणजे नॉन अल्कोहोलिक बेवरेजेस
म्हणजे नेमकं काय, तर शुगर कंटेंट असणारे एरेटेड ड्रिंक्स, म्हणजे शुगर कार्बोनेटेड ड्रिंक्स, शीतपेय आपण ज्याला आपण मराठी शीतपेय म्हणतो. तर आता हा प्रश्न पडेल की या शीतपेयावर 40% टॅक्स का लावला. पण आपल्या सगळ्यांनाच माहीत असेल, ज्या शीतपेयामध्ये साखर ॲड केलेली असते, कॅफीन ॲड केलेली असते, अशा गोष्टीमुळे शरीरासाठी हानिकारक आहेत. आणि आपण आपला समाज म्हणून आपण वेगळ्या शारीरिक समस्यांना सामोरे जात असतो, आणि या समस्यांचं मूळ आहे अशा पदार्थामध्ये. तर यामुळे या पदार्थावर जास्त GST आकारला गेलेला आहे, ज्यामुळे यांचं कन्झम्पशन कमी होईल आणि समाजाचं हित जोपासलं जाईल. नक्कीच नक्कीच. तरी चर्चा आपली अशीच पुढे चालू ठेवा. एक फोन घेऊया. अजिंक्य कोळे आपल्याशी बोलतात बदलापूरवरून. नमस्कार, बोला बोला अजिंक्यजी, प्रश्न विचारा. हा, मला असं विचारायचं होतं, ते रिव्हर्स इनपुट टॅक्स क्रेडिट केव्हा आपण क्लेम करू शकतो याविषयी काय सांगाल, असं विचारायचं होतं. नक्कीच, धन्यवाद. हॅलो. हां, धन्यवाद. निकाळजे सर, काय सांगाल की रिव्हर्स इनपुट टॅक्स क्रेडिट जेव्हा आपण हे करू. जसा मला प्रश्न कळाला की रिव्हर्स इनपुट टॅक्स क्रेडिट कधी क्लेम करू शकतो, तर म्हणजे मला कदाचित असं वाटतंय की यांना रिव्हर्स चार्ज मेकॅनिझममध्ये जो टॅक्स पे करतो त्याच्याविषयी बोलायचं आहे. तर बऱ्याचदा काय होतं की म्हणजे RCM म्हणजे काय, ह्यासाठी आपल्याला थोडंसं जाणून घ्यावं लागेल. RCM म्हणजे रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम. साधारणतः काय असतं की विक्रेता, एखाद्या वस्तूचा विक्रेता हा कर भरतो. विक्रेते GSTचं रजिस्ट्रेशन घेतात आणि जेव्हा हे वस्तूची विक्री करतात तेव्हा कर भरतात. पण रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम म्हणजे खरेदीदार या वस्तूवर कर भरतो. आपण काही उदाहरणं घेऊ. गुड ट्रान्सपोर्ट म्हणजे माल वाहतूक, यामध्ये रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम आहे. समजा एखादा उद्योजक आहे, त्याने त्याच्या उद्योगासाठी काही माल वाहतूक केली, तर त्या माल वाहतुकीवर जसं आपण साधारणपणे पाहिलं तर सेवा पुरवणारा आहे तो माल वाहतूक करणारा व्यक्ती, त्याने ड्युटी भरायची असते, टॅक्स भरायचा असतो. पण इथे मात्र टॅक्स भरावा लागतो विकत घेणाऱ्याला, विक्रेत्याला नाही. तर हे रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम आहे. तर याचा हे अमाऊंट म्हणजे रिव्हर्स चार्ज मेकॅनिझममध्ये जेव्हा GST भरला जातो त्याच्यानंतर त्याचं क्रेडिट घेता येऊ शकतं. नक्कीच, धन्यवाद. भोसले सर, मला तुम्हाला विचारायचं, जसं आपण मगाशी कृषीबद्दल बोलत होतो आणि त्याच्यामध्येही खूप बदल झालेला आहे जो चांगला झालेला आहे. कृषी माल हा GST म्हणजे करमुक्त आहे, पण तरीही कापसावर मात्र GST लावलेला असतो. मग तो कच्चा माल नाही आहे का, किंवा काय सांगू शकाल त्याच्यावर? कापूस हा देखील एक कृषी मालच आहे, परंतु त्याच्यावरती 5% GST लावला जातो. त्याचं कारण असं आहे, जसं आता सरांनी सांगितलं की एक आपल्याकडे रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये विक्रेत्याला नाही तर खरीददाराला टॅक्स भरावा लागतो. आणि इथंही अगदी तसंच आहे. कापूस, कच्चा कापूस विशेषतः हा शेतकरी विकतो, इथे शेतकऱ्याला टॅक्स भरावा लागत नाही. टॅक्स कोण भरतो, तर जो खरेदी करतो आणि तो कापूस वेगवेगळ्या प्रक्रिया उद्योगामध्ये वापरतो, विशेषतः कापड उद्योग, वस्त्र उद्योग आहे याच्यामध्ये वापरतो. तर ह्या खरीददाराकडून हा टॅक्स भरला जातो. आता याचं कसं आहे की खरीददाराने तो टॅक्स का भरायचा, किंवा त्याचा काय त्याच्यामुळे तोटा होतो का? शेतकरी तर मुक्त झाला, कारण त्याला टॅक्स भरायचाच नाहीये. मग आता खरीददाराचा विषय घेतला तर त्यात असं आहे की ते जे 5% भरलेले आहेत ते पूर्णपणे त्याचं ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊन त्याच्या पुढच्या जो पुरवठा असेल, म्हणजे पक्का माल, तो ज्यावेळी पुरवठा करेल तेव्हा ज्याला टॅक्स भरावा लागेल, GST भरावा लागेल, त्यावेळी हा ITC त्याच्या त्या ई-वॅलेट मधून, ज्याला आम्ही इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर म्हणतो, त्यामधून तो वापरू शकतो. म्हणजे त्याच्यासाठी देखील हा, आपण तसं म्हणायला गेलं तर रेव्हेन्यू न्यूट्रल, म्हणजे त्याचे वैयक्तिक खर्च त्यात काही जाणार नाही. नक्कीच नक्कीच. आपण एक फोन घेऊया आणि चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया. नाशिकवरून कॉल आहे आपल्याला. नमस्कार, बोला बोला शेवाळे सर, बोला, प्रश्न विचारा. हॅलो हॅलो, मी नाशिकहून बोलतोय मॅडम. तर मला एकच प्रश्न विचारायचा आहे की 4 व्हीलरचा जो पूर्वी 28% म्हणजे पर्टिक्युलरली कारचा 28% होता GST, तो कमी केला, म्हणजे 18 वर आणला. तर 28 ज्यावेळेस केला त्यावेळेस काहीतरी उद्देश असेल म्हणून तो वाढवला आहे ना. मग आता कमी करण्यामध्ये उद्देश काय? काही ट्रॅफिकचे प्रॉब्लेम कमी झालेत असं वाटतं का सरकारला? नक्कीच, धन्यवाद सर, धन्यवाद. काय सांगाल सर की 28चा 18 झालाय, तर 28 होण्यावरही काही काय सांगाल त्यांना मार्गदर्शन? नक्कीच.
तर जसं आपण बोललो, हे कराचे दर ठरवणं ही एक क्लिष्ट प्रक्रिया आहे. यामध्ये आपल्याला काय पाहायचं असतं. आता यासाठी मी एक उदाहरण घेतो. एखादं आपलं गृह खर्चाच्या गोष्टीविषयी आपण बोलू. आता काय असतं, एखाद्या गृहिणीला किंवा कर्त्या पुरुषाला जेव्हा घर खर्च चालवायचा असतो तेव्हा 2 गोष्टी पाहतो. घरात आय किती, म्हणजे इन्कम किती आणि खर्च किती. आणि मग त्यानुसार समजा जर असं वाटत असेल की इन्कम कमी आहे, तर इन्कम वाढवण्यासाठी सुद्धा काही ना काही उद्योग काही करतात लोक. तर आता हा प्रश्न घेऊया की यांचं म्हणणं आहे की, म्हणजे प्रश्न हा विचारलेला आहे की पहिले 28% होतं, आता 18% का केलं. प्रॉब्लेम्स कमी झाले, ट्रॅफिक कमी झालेत. तर याविषयी मी सांगू शकतो की फक्त ट्रॅफिक हा एक विषय नाही आहे. हे जेव्हा टॅक्स दर कमी करतात तेव्हा खूप साऱ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो आणि हे करून हे टॅक्स दर ठरवले जातात. आता आपण जसं म्हटलं, पूर्वी टॅक्स रेट जास्त होते, पण आपल्याला यावेळेस समजा आपले कार उत्पादक आहेत, त्यांच्या हिताचा पण विचार करावा लागेल. कार उत्पादक म्हणजे फक्त कार उत्पादक नाही, तर कार वितरण करणाऱ्या कंपन्या, जे शोरूम्स म्हणतो, त्या शोरूममध्ये काम करणारे असंख्य जण. सोबतच याच्या किमती वाढल्यामुळं होणारा दुष्परिणाम आपण पाहू शकतो की सध्या काही वर्षामध्ये कारच्या किमती वाढलेल्या आहेत. पूर्वी कारच्या किमती कमी होत्या, आता कारच्या किमती वाढत आहेत. त्यावर जर टॅक्स तसाच ठेवला तर काय होईल, त्या किमती अजून जास्त वाढतील. तर आपल्याला ग्राहकांचा म्हणजे खरेदी करणाऱ्यांचाही विचार करावा लागेल. आणि हे जी टॅक्स कमी केलेला आहे ते कोणत्या वाहनावर केलेलं आहे हेही महत्त्वाचं. वाहनं ज्यांची इंजिन कॅपॅसिटी, जसं आत्ताच थोडं पहिले आपण बोललो की कमी आहे आणि जे 4 मीटरच्या कमी आहेत, म्हणजे टॅक्स जो कमी केलेला आहे हा मूळतः छोट्या वाहनावर केलेला आहे. थोडा फरक मोठ्या वाहनावरही आहे, तो 10%चा फरक आहे. पण याचं कारण म्हणजे आपल्याला सगळ्या फॅक्टर्सचा ॲनालिसिस करून डिमांड, सप्लाय, मॅन्युफॅक्चरर्स यांच्या सगळ्यांच्या इंटरेस्टला ध्यानात धरून हे ॲक्शन घ्यावे लागतात. नक्कीच नक्कीच. भोसले सर, मला तुमच्याकडे यायचं आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की जसं आपण म्हणतो की काही गोष्टींवरचा GST कर वाढवला आहे, जसं आपण कोळसा वगैरे म्हणू शकतो, तर त्याचा इतर क्षेत्रांवर कसा परिणाम झाला? हो, नक्कीच. कोळशाबद्दल बोलायचं झालं तर आत्ताच्या सध्याच्या घडीला GST त्याच्यावरती फक्त 5% आहे. परंतु त्या 5% GST सोबत 400 रुपये पर टन, प्रति मेट्रिक टन एवढा अधिभार म्हणजे कॉम्पेन्सेशन सेस लागतो. म्हणजे हा जर याचा टोटल विचार केला, म्हणजे एकूण जो खर्च आहे तो आजही कोळशावर साधारण 18%च्या आसपास पडतो. आणि आता नवीन बदलानुसार देखील GST 5% वरून 18% केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की अगोदरही कोळसा जर आपण विकत घेतला, 100 रुपयाचा कोळसा विकत घेतला असेल तर फक्त 18 रुपये भरावे लागत होते आणि आता हे 18 रुपये भरावे लागणार आहे. यामुळे काय होणार आहे की त्यांचं जे रेव्हेन्यू न्यूट्रलिटी आहे ती अशीच अबाधित राहणार आहे. राहिला प्रश्न बाकीच्या क्षेत्रावर काय त्याचा परिणाम होईल का. तर आता इनपुट म्हणून जर कोळसा कुठं वापरत असेल, जसं की आपलं औष्णिक विद्युत केंद्र असतील, इतर मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स असतील ज्याच्यापासून वीज निर्मिती तयार करू शकतात असे, तर याच्यासाठी ही एक कच्चा माल म्हणून वापरला जातो. तर त्यांना जर अगोदरही तेवढाच कर भरावा लागत होता, आजही तेवढाच भरावा लागणार आहे, तर त्यांच्या उत्पादनावर किंवा त्याच्या उत्पादन खर्चावर काही परिणाम होणार नाही. नक्कीच नक्कीच. निकाळजे सर, आता ह्या सगळ्यांविषयी आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा असंच एक मोठं आघाडीचं क्षेत्र खेळाचं क्षेत्र सुद्धा आहे, तर त्याच्यावर याचा परिणाम काही होणार आहे किंवा कसा होईल? नक्कीच. आता काय होतं, बऱ्याचशा क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. या क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांना एक तिकीट दर आकारला जातो. तर सगळ्याच क्रीडा स्पर्धा, काही जी खेळ प्रकार आहेत ते जसं आपल्या मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्स रिकग्नाइज करतं, किंवा त्या रिकग्नाइज स्पोर्ट्स किंवा इतर स्पोर्ट्स या सगळ्या खेळांच्या स्पर्धा आहेत, त्याच्यावर जो GST आहे तिकिटाच्या दरावरून ठरलेला आहे. समजा तिकिटाचा दर 500 रुपयापेक्षा कमी आहे, 500 किंवा 500 रुपयापेक्षा कमी, तर त्याला GST नाही आहे, म्हणजे त्याला 0% GST आहे, त्यांना GST पे करायचा नाही आहे. पण समजा जर या स्पर्धांच्या आयोजकांनी याचं तिकीट 500च्या वर ठेवलं तर त्यांना 18% GST याच्यावर भरावा लागेल. म्हणजे हे मुद्दाम केलेलं वर्गीकरण आहे की त्यातून जे स्पर्धा ज्यांचं तिकीट कमी आहे त्यांना यातून एक्झेम्प्ट केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त काही प्रीमियम स्पोर्ट लीग्स असतात. तर या प्रीमियम स्पोर्ट्स लीग्स ह्या सुद्धा, जसं आपण पूर्वी बोललो, लक्झरी गुड्स, त्याच्या लक्झरी सेवा सुद्धा असतात. त्यामुळे या ज्या प्रीमियम स्पोर्ट लीग असतात यांच्यासाठी प्रेक्षकांना जे तिकीट आकारलं जातं त्याच्यावर 40% असा GST कर आकारला जातो. तर खेळ क्षेत्रात जर आपण पाहिलं तर 500 रुपयाच्या कमी तिकिटावर एक्झेम्प्ट करणं
म्हणजे खेळाच्या आयोजनाला प्रोत्साहन देण्यासारखंच आहे. आणि तसंही GS 500च्या वर सुद्धा जो GSTचा दर आहे 18%चा आहे, तो नक्कीच यांना प्रमोट करेल खेळांना. नक्कीच. भोसले सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की आता एवढ्या छान चर्चेमध्ये अनेक गोष्टी तुम्ही आमच्यापर्यंत, आमच्या प्रेक्षकांपर्यंत सोप्या पद्धतीने पोहोचवत आहात. तर तुमच्या डिपार्टमेंटबद्दल आम्हाला जरा जाणून घ्यायला आवडेल. तर त्याविषयी सांगा की तुमची कार्यप्रणाली कशी चालते. आपण GSTच्या कायद्याबद्दल आता इतकी सविस्तर चर्चा करत असताना आपल्याला एक साधा प्रश्न पडतो की हे GSTचे कायदे याची अंमलबजावणी कोण करतं. तर त्यासाठी आपण 2 व्यवस्था आहेत. एक आहे राज्य कर व्यवस्था आणि दुसरी आहे केंद्रीय कर व्यवस्था. तर आम्ही सध्या केंद्रीय कर व्यवस्था मुंबई विभाग यांच्या मार्फत इथं आहोत. आता आमचं केंद्रीय कर व्यवस्था जे आहे याचं एकंदरीत कसं संरचना आहे त्याबद्दल बोलूयात. आमचे केंद्रीय कर आयुक्तालय असतात, ज्यांचं एक भौगोलिक प्रक्षेत्र असतं, ज्याच्या प्रक्षेत्रानुसार त्यांची कार्यप्रणाली असते. याच्यामध्ये मुख्यतः 2 विभाग असतात. नक्की सर, म्हणजे त्या विभागांविषयी मला अजून जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, कारण की कशा पद्धतीने सेवा आमच्यापर्यंत पुरवली जाते ते आपण जाणून घेऊया. फक्त आधी एक फोन घेऊया. शीतल जाधव आपल्याशी बोलतायत जळगाववरून. नमस्कार, बोला. हा मॅडम, LIC संदर्भामध्ये विचारायचं होतं मला पॉलिसी. विचारा, प्रश्न विचारा. आपण जी LIC काढतो ना, तर त्याच्यात किती टक्के GST लागतोय, कमी जास्त? नक्कीच नक्कीच, धन्यवाद. सर, याच बरोबरीने तुम्ही सांगू शकाल का की LIC किंवा आरोग्य क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये निकालजे सर काय सांगू शकाल की किती टक्के GST कमी झालाय? आता आरोग्य क्षेत्र, जसं मॅडमनी विचारलं, प्रश्न होता की आयुर्विमा म्हणजेच लाईफ इन्शुरन्स, याच्यावर जे GSTचा रेट्स आहेत त्याच्याविषयी त्यांचा प्रश्न होता. तुम्ही नक्कीच सर. मॅडम, आता चर्चेत आपण हा विषय घेतला देखील होता, पण त्यांना अगदी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आयुर्विमा म्हणजे लाईफ इन्शुरन्स याच्यावरती आता 0% GST असेल. अगोदर तो 18% होता. अगदी तसाच आरोग्य विमा म्हणजे वैयक्तिक आरोग्य विमा याच्यावर देखील 18% वरून 0% आहे. म्हणजे हा विमा क्षेत्रातला एक आपण म्हणू शकतो मैलाचा दगड असणारा बदल आहे. खरंच अगदीच. सर, आता तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटबद्दल सांगत होते की 2 विभाग आहेत आणि ते कशा पद्धतीने कार्यरत होतात. हे 2 विभाग म्हणजे असे आहेत. एक भाग आहे जो आम्ही करदात्यांच्या सुविधासाठी, त्यांच्या सुलभीकरणासाठी काम करतो. म्हणजे कसं की आमच्या प्रत्येक आयुक्तालयामध्ये एक हेल्प डेस्क असते, एक GST सेवा केंद्र असतं, जिथं कोणताही करदाता कधीही कार्यालयीन वेळेत जाऊन त्यांचे जे काही समस्या असतील, करासंबंधित जे काही शंका असतील त्यांचं निरसन करून घेऊ शकतो. आणि दुसरा जो भाग आहे, हे सगळं होत असताना काही कर चुकवेगिरी करणारे, कर बुडवे असतात. तर यांच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी एक आमचा वेगळा विभाग असतो, ज्याला आम्ही अँटीव्हिजन असं म्हणतो. त्याचं काम असं असतं की वेळोवेळी कर परतावे भरलेले असतात, काही कर भरणे असतात ज्याला आपण टॅक्स रिटर्न म्हणतो, यांचं किंवा इतर जो माहिती गोळा होते आपली, सध्या आपण डाटा सायन्स मध्ये राहतो, त्यातील माहिती जी आहे याचं अनालिसिस, विश्लेषण करून असे कर बुडवे करणारे किंवा कर चुकवणारे अशा उद्योजक किंवा व्यावसायिकावर आम्ही कारवाई करतो. आता या दोन्हीच्या पलीकडे जाऊन काही वेळा आपल्याला त्यांचं एखादं असं म्हणू शकतो की काही गोष्टीवरती आम्ही म्हटलं की ही कर जास्त आहे, ते म्हटले नाही असं, तर अशा वेळी त्याचं काहीतरी अपील पण बनतं. म्हणजे काही ऑर्डरमध्ये आपल्याला तसं होतं. तर अशा वेळी आमच्यासाठी आमच्याकडे एक अपिलेट फॉर्म आहे. याशिवाय हा जो आयुक्तालयाचा प्रक्षेत्र आहे त्याच्यापुरतं लिमिटेड झालं. आणि अगदी राष्ट्रीय स्तरावर देखील कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी एक आमची DGGI म्हणून एक राष्ट्रीय स्तरावर संस्था काम करते. नक्कीच. निकाळजे सर, मला असं विचारायचं आहे की आता जसं बघितलं की तुमचं डिपार्टमेंट ही कशा वेगवेगळ्या स्तरावर काम करतं आणि खरंच ही थोडी क्लिष्ट प्रोसिजर आहे, किंवा आपण म्हणू शकतो की इथे प्रत्येकाचाच विचार करावा लागतो. नुसतंच फक्त विक्रेत्याचा नाही, तर माल विकत घेणाऱ्याचा, त्या दुकानदाराचा, सामान्य ग्राहकांचा, या सगळ्याचा विचार करून ह्या करप्रणालीमध्ये कुठेतरी हे सरकार आखत असतं. पण या सगळ्याचा शेवटी आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो, निकाळजे सर काय सांगाल? जसं मी बोललो, GST ही फक्त
इनडायरेक्ट टॅक्स सिस्टममधली सुधारणा नाही आहे, तर ही भारतीय अर्थव्यवस्थेमधली एक खूप मोठी सुधारणा आहे. आता ते कसं आपण पाहूया. जसं मी सांगितलं होतं की टॅक्स कॅस्केडिंग इफेक्ट कमी झाला. त्यामुळे काय होतं की वस्तूंच्या किमतीमध्ये, वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये घट होते. वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये घट झाल्यामुळे त्याचा उपयोग करणाऱ्यामध्ये त्यांच्या खरेदीमध्ये वाढ होते. खरेदीमध्ये वाढ झाली, मागणीमध्ये वाढ झाली, तर साहजिकच पुरवठादार जास्त पुरवठा करण्यासाठी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करतात. मग कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय होईल? म्हणजे उत्पादन वाढवण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग युनिट लागतील, त्यासाठी फॉरेन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट येईल, सोबतच त्यामुळे रोजगार निर्मिती होईल. आणि या सगळ्यांचा परिणाम काय होईल? तर एकंदरीत आपण जो GDP म्हणतो, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, तर याच्यानुसार म्हणजे GDPवर आपण आपलं आर्थिक स्थिती मोजतो. तर GDP वाढेल. GDP वाढल्यामुळं जर आपण पाहिलं आपल्या अर्थव्यवस्थेला खूप मोठी चालना मिळेल. आणि सध्या जेव्हा आपण GST 2.0 म्हणतो, यातील बदलामुळं भरपूर साऱ्या, जर आपण पाहिलं, खूप साऱ्या वस्तूंचे आणि सेवांचे कर कमी केल्यामुळं किमती कमी होऊन याचा फायदा सगळ्यांनाच होणार आहे. व्यापाऱ्यांना होणार आहे, सामान्य नागरिकांना होणार आहे, ग्राहकांना होणार आहे. आणि मला वाटतं की या सगळ्या बदलामुळं सगळ्यांचीच दिवाळी नक्कीच गोड होईल. नक्कीच भोसले सर, मला तुमच्याकडे यायचं आहे. जसं आता सांगितलं की मगाशी तुम्ही बोलताना सामान्य गृहिणींसाठीही दिलासा देणारं हे हा बदल आहे असं सांगितलं आहे. तर आपल्या सगळ्या गृहिणींना किंवा काय सांगावं असं वाटतं, काय सांगाल? म्हणजे एकंदरीत सर्वसामान्य माणसाला. नक्कीच जाता जाता असं म्हणू शकतो आपण की येणारा दसरा असेल, दिवाळी असेल, याची गोड करण्यासाठी जे काही जीवनावश्यक वस्तू आहेत त्या कमी झालेल्या आहेत, तर त्या सर्वांचा आपण एक गोड दिवाळी करण्यासाठी फायदा करून घ्यावा आणि आपल्या अर्थव्यवस्थेला भार लावावा. नक्कीच. सर, तुम्हाला थोडक्यात काय सांगायचं आहे की कर भरा किंवा ह्या कर प्रणालीविषयी? नक्कीच. GST कर प्रणाली किंवा कोणतीही कर प्रणाली, यामध्ये टॅक्स कलेक्टर्स म्हणजे टॅक्स कलेक्ट करणारे व टॅक्स पे करणारे यांचा सहयोग लागतो. आणि GST ही सेल्फ असेसमेंट म्हणजे विश्वास बेस्ड म्हणजे विश्वास आधारित व्यवस्था आहे. यामध्ये व्यापारी किंवा सप्लायर त्याच्या स्वतःच सगळे रिटर्न भरतो आणि ते रिटर्न मान्य केले जातात. फक्त असं असतं की जेव्हा एखादे रिटर्न्स जे भरलेले असतात ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि कम्प्युटर टेक्नॉलॉजी वापरून ते रिटर्न्स आम्हाला म्हणजे आयडेंटिफाय होतात की या रिटर्न्समध्ये काही चुकी असण्याची शक्यता आहे, तेवढेच रिटर्न्स व्हेरीफाय होतात. तर मुळात ही बेसिकली विश्वास आधारित व्यवस्था आहे. आणि तसेच पाहिलं तर ही ग्राहक केंद्रित आहे. जे GST मध्ये जेही बदल होतात ते ग्राहक केंद्रित आहेत, की ग्राहकांना याचा जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे. नक्कीच नक्कीच. खरं तर आजचा जो विषय आहे तो इतका महत्त्वाचा विषय होता की वस्तू आणि सेवा कर प्रणाली याच्यामध्ये सगळ्यांना दिलासा देणारेच हे बदल झालेले आहेत. 22 तारखेपासून हे बदल लागू होणार आहेत. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला माध्यमातून माहितीच आहेत, आम्हाला नक्की कळवा. सर, इथे आलात, निकाळजे सर, भोसले सर, आणि इतकं छान मार्गदर्शन आम्हाला केलं त्याबद्दल तुमचे खरंच खूप मनापासून धन्यवाद. धन्यवाद. भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.